जमात इस्लामी हिंद की जानिब से जारी हुकूक़ हमसाया मुहिम के तहत नांदेड़ में एक बैनुल मज़ाहिब मुज़ाकरे का इनेकाद किया गया, जिसमें मुख्तलिफ मज़ाहिब के रहनुमाओं, समाजी इदारों और उलमा ने बड़ी तादाद में शिरकत की। इस मुज़ाकरे में पड़ोसियों के हुकूक़, समाजी हम आहंगी और मौजूदा माशरती मसाइल पर मुफस्सिल गुफ्तगू की गई। मुल्कगिर सतह पर जमात इस्लामी हिंद की जानिब से 21 नवंबर से 30 नवंबर तक हुकूक़ हमसाया मुहिम जारी है और इसी सिलसिले में नांदेड़ के होटल अतिथि में एक बैनुल मज़ाहिब मुज़ाकरा मुनक़्क़िद किया गया। प्रोग्राम का आगाज़ मिर्ज़ा उबैदुल्लाह बेग की तिलावत कुरान से हुआ, जिसमें उन्होंने पड़ोसियों के हुकूक़ से मुताल्लिक़ कुरानी तालीमात पेश की। इसके बाद अमीर मुकामी पठान आबिद खान ने इफ्तिताई कलिमात पेश करते हुए कहा कि आज लोग अपनी मसरूफियात में इस कदर उलझ चुके हैं कि इन्हें अपने पड़ोस की खैर खबर लेने तक का वक्त नहीं मिलता, जबकि इस्लाम में पड़ोसियों के साथ हुस्न सलूक की वाज़ेह तालीमात मौजूद है। उन्होंने कहा कि जमात इस्लामी हिंद इस मुहिम के जरिए माशरे में पड़ोसियों के हुकूक़ का शऊर बेदार करना चाहती है। मेहमान मुक़र्रिर इंजीनियर वाजिद अली खादरी ने अपने खिताब में कहा कि आज लोग पड़ोसियों से हमदर्दी करने के बजाय इन्हें तकलीफ पहुंचाने का सबब बन रहे हैं। उन्होंने मिसाल देते हुए कहा कि गलत पार्किंग, घर के सामने कचरा फेंकना, ऊंची आवाज़ में मौसीकी चलाना जैसे रवैये न सिर्फ बदगुमानियों को बढ़ाते हैं बल्कि माशरे में बिगाड़ पैदा कर रहे हैं। उन्होंने हदीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हवाला देते हुए कहा कि वो शख्स मोमिन नहीं जो खुद पेट भर कर खाए और उसका पड़ोसी भूखा रहे। शुरका ने अपने अपने ख्यालात का इजहार करते हुए कहा कि मौजूदा दौर में मफाद परस्ती बढ़ गई है और सियासी मफादात के तहत लोगों को ज़ात और मजहब के दरमियान आपस में लड़ाया जा रहा है, जिससे समाज में नफरत और दूरियां बढ़ रही है। अपने सदारती खिताब में अमीर हल्का मौलाना इलियास खान फलाही ने कहा कि पड़ोसी माशरती ज़िंदगी का बुनियादी सुतून है, इसलिए इनके साथ हुस्न सलूक इंतहाई ज़रूरी है। उन्होंने बताया कि कुरान ने पड़ोसियों से नरमी और भलाई का हुक्म दिया है, मगर कुछ ताकतें समाज में इंतशार फैलाने में मसरूफ़ है, जिससे जंग जैसे हालात पैदा हो रहे हैं। उन्होंने कहा कि मगरबी तहजीब इंसानों को एक दूसरे से दूर कर रही है और इसी तन्हाई ने माशरे में खालीपन पैदा कर दिया है। उन्होंने ये भी कहा कि अगर पड़ोसी बीमार हो तो उनकी मिजाज पुरसी करना अल्लाह की रज़ा का बाइस है और फरिश्ते ऐसे शख्स के लिए मग़फ़िरत की दुआएं करते हैं। मुज़ाकरे में शरीक ख़वातीन ने भी अपने तजुर्बात पेश किए, जिनमें गैर मुस्लिम खातून ने बताया कि कैसे एक मुसलमान पड़ोसी ने मुश्किल वक्त में उनके शौहर की देखभाल में अहम किरदार अदा किया। प्रोग्राम के अख्तिताम पर तमाम शुरका के लिए ताम का खुसूसी इंतज़ाम किया गया। नांदेड़ में मुनक़्क़िदा ये बैनुल मज़ाहिब मुज़ाकरा हुकूक़ हमसाया मुहिम का अहम हिस्सा साबित हुआ, जिसमें बाहमी एहतराम, हम आहंगी और पड़ोसियों के हुकूक़ के बारे में मजबूत पैगाम दिया गया। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। हमारा रिश्ता चूँकि इस्लाम से है, ईमान से है, तो ईमान और इस्लाम से रिश्ता होने की बुनियाद पर हम पर जो चीज, जो फर्ज, जो कर्तव्य जिसको हम कह सकते हैं, जो आयद होता है, उसमें इस्लाम ये कहता है कि पड़ोसी की हैसियत से कोई धर्म और कोई दीन और कोई रिश्ता नहीं देखा जाएगा। पड़ोसी का रिश्ता ये इस्लाम के नजदीक सबसे बड़ा रिश्ता है और इंसान पड़ोस के साथ रहता है। तो कुरान ने यह कहा कि ईमान जो लाता है तो उसका ईमान उसी वक्त खुदा की निगाह में काबिल कबूल बनता है जब वो अपने पड़ोसी के साथ हुस्न सलूक करता है। अगर वो अपने पड़ोसी के साथ हुस्न सलूक ना करे तो ईश्वर की निगाह में उसका ईमान मकबूल नहीं होता। इसका मतलब क्या है कि इस कायनात का जो ईश्वर है, जो पालनहार है, वो चाहता है कि इंसानों के दरमियान मोहब्बत बढ़े और शैतान ये चाहता है कि इंसानी समाज में नफरत और अदावत और दुश्मनियां बढ़े। ये कुरान में लिखा हुआ है। तो सबसे पहली बात तो ये है कि कोई भी समाज जो ईश्वर की रहमत और उसकी मोहब्बत का मुस्तहिक होता है, उसी बुनियाद पर जहां पर इंसानियत को जिंदा रखने की कोशिशें होती हैं। अगर इंसानियत को जिंदा रखने की कोशिशें नहीं हुई तो ये बड़ी बड़ी बिल्डिंगें, ये हमारी कब्रें हैं जिसमें इंसान दफन हो चुके हैं। हे आपण पाहतो की समाजामध्ये शेजार धर्म पाळला जात नाही आणि त्यांनी खूप छानपणे हे सांगितलं की त्याचं मूळ कारण आहे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा। प्रत्येकजण याचाच मागे लागलेला आहे। मग त्याच्यामधून इतर मानवतेचं काय होतंय, दुसरे लोगों का क्या भला होता नुकसान, त्याची काहीच पर्वा त्याला राहिलेलं नाही। आणि त्यांनी त्याचं उपाय त्यावर हा सांगितला की आपल्या विचारामध्ये समता आली पाहिजे। फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे। मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी मग काम केलं पाहिजे की समाजामध्ये ती समता कशी येईल। डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं, त्या काळी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते संविधान लिहिल्यानंतर। त्यांनी सांगितलं, मी या
पुस्तकामध्ये तर तुम्हाला, घटनेमध्ये तर तुम्हाला समता दिली, स्वतंत्रता दिली, परंतु समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती समता जोपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत याला काहीच अर्थ नाही. फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी मांडली. असं आम्हाला वाटतं की जमात इस्लामीच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचा हाच प्रयत्न आहे. समता हे इस्लामचं मूळ आहे. कारण की हे सांगितलं जातं की तुम्ही सर्व एका मातापित्याची संतान आहात. या नात्यानं तुमचं या पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाचं नातं आहे भावाचं आणि भावा बहिणीचं नातं आहे. म्हणून जर मी ईमान बाळगत असेल, श्रद्धावंत असेल, तर मला हे मानावं लागेल की हा माझ्यासोबत जो बसलेला आहे हे माझे भंतेजी आहेत, ते माझे भाऊ आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याच जन्माच्या आधारावर कोणीही उच्च नाही, कोणी नीच नाही. हा संदेश आहे इस्लामचा. देगलूरकर सरांनी बंधुभाव आणि सहिष्णुतेवर आपल्याला सांगितलं आणि त्याचा जो अभाव आहे त्याच्यामुळं आज असंच झालं. त्यांनी सांगितलं की शेजारी कोण आहे आपल्याला माहीत नाही. कम्युनिकेशन गॅप पडलेला आहे, डिजिटल ॲडिक्शन आलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी आपल्या शेजारी कोण राहतो याचा विसर पडलेला आहे. आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं की अर्धा भाकर जर एक असेल तर अर्धा भाकर आपण द्यावं, ही संस्कृती आहे आपली, आणि जर त्याची अर्ध भाकर आपण खावी ही विकृती आहे. फार चांगल्या प्रकारे सांगितलं. ते जेव्हा आपलं भाषण करत होते पैगंबर मोहम्मद साहेबांनी हे सांगितलं, तो श्रद्धावंत नाही, वो मोमीन नाही. पूछा कौन? सांगितलं की तो जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी उपाशी आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आपल्या भाषणामध्ये की तुमच्याकडं जर एक भाकर असेल, अर्धी तुम्ही घ्यावी, अर्धी शेजाऱ्याला द्यावी, ही मानवता आहे. आणि इस्लाम काय? इस्लाम ही मानवतेची चरणसीमा आहे. त्यांनी सांगितलं की जर तुमच्याकडे एक भाकर असेल आणि शेजाऱ्याला गरज असेल किंवा समाजातील इतर लोकांना गरज असेल, ती भाकर त्याला द्या आणि तुम्ही रोजा ठेवा, उपवास ठेवा. हा संदेश प्रत्येकानं आपल्या आचरणात आणणं मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तो नागरिक सेन्स आहे. हा सेन्स कुठंतरी आपला कमी पडत आहेत आणि आपण मग दुसऱ्या हेतून जसं सांगितलं की हम धर्म के नाम पर, जाति के नाम पर और फला नाम पर हम मांगते हैं और फिर इससे कहीं ना कहीं वो सेन्स हमारे अंदर कम पड़ जाता है. मारुती गायकवाड सरांनी फार चांगल्या प्रकारे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क आणि कर्तव्य याबद्दल अतिशय स्पष्टपणे लाईन खेचली. माझ्या सुरुवातीच्या भाषणामध्ये मी देखील सांगितलं होतं, पैगंबर मोहम्मद साहेबांनी देखील हेच सांगितलं की तुमचे जे कर्तव्य आहेत ते तुम्ही बजावत राहा, आपले हक्क मागू नका. अगर तुम सच्चाई पर हो, सामने वाला जुल्म कर रहा है, तब भी उसको माफ़ कर दो, उसको दे दो. अगर ऐसा करने से तुम्हारी इज्जत कम होती है, अल्लाह तुमको इज्जत देगा. परवा त्याची करू नका. आपले कर्तव्य काय ते तुम्ही बजावलं पाहिजे. हाच संदेश दिला की त्याच्यावर उपाय हा आहे की संविधानिक आणि मूलभूत अधिकार आपल्याला माहीत झाले पाहिजेत. हा प्रॉब्लेम झाला आपल्याला स्वतःला माहीत नाहीत मूलभूत अधिकार काय. आणि जर मूलभूत अधिकार आपण जाणू शकलो तर मला असं वाटतं की शेजाऱ्यांच्या हक्कासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. प्रत्येकानं जर ते अधिकार आणि ते कर्तव्य आपण बजावले. सायन्स अँड टेक्नॉलॉजी याद्वारे कितीतरी प्रगती झालेली आहे. सुईपासून विमानापर्यंत प्रगती केलेली आहे. भौतिक प्रगती भरपूर झालेली आहे. परंतु या सगळ्या प्रगतीमध्ये माणसापासून दूर जात आहे आणि मनं जी जुळलेली होती ती मनं एकमेकापासूनचे तुटत आहेत. हा एक भौतिक परिणाम होत आहे हे आपल्याला समजते. म्हणून आज शेजाऱ्याशी चांगलं वागत नाही. एक गाव आपल्या शेजारी गावाशी बरोबर वागत नाही. एक देश आपल्या शेजारी देशाशी बरोबर वागत नाही. सगळीकडे भांडण, मारामाऱ्या, आमकतली चालू आहेत. जाती दंगले आहेत, धर्माच्या दंगले आहेत, देशांच्या दंगले आहेत. सगळीकडे अशी एक वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेजाऱ्याशी नातं जोडण्याचा हा जो संदेश आहे आणि ही मोहीम जी सुरू केलेली आहे ती अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते. परंतु ही मोहीम चालू असताना याच्यामध्ये महत्त्वाचा एक विचार झाला पाहिजे. तो असा की शेजाऱ्यावर प्रेम करा तर हे प्रत्येक धर्म सांगते. येशू ख्रिस्तांनी पण तेच सांगितलं आहे. सगळ्या धर्मामध्ये आहे शेजाऱ्यावर प्रेम करा. मग शेजारी देश असेल, शेजारी गाव असेल, शेजारी माणूस असेल, शेजारी घर असेल, त्या सगळ्यावर प्रेम करा हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे, पूर्वीपासून सांगितलेलं आहे. परंतु तरी पण ही परिस्थिती का निर्माण झाली? जातीच्या नावाखाली माणसं का एकुणेकाला कापायला उठले? धर्माच्या नावाखाली माणसं एकुणेकाला का कापायला उठले? देशाच्या नावाखाली एकुणेकाला का कापायला उठले?
ह्याचा अत्यंत तळमळीने सिन्सिअरली विचार होणं जरुरीचं आहे. आणि हे करत असताना मुळात याची कारणं काय? शेजारी शेजाऱ्यावर प्रेम का करत नाही? एक देश आपल्या शेजाऱ्याशी प्रेम का करत नाही? एक गाव आपल्या बाजूच्या गावाशी प्रेम का करत नाही? ह्याचा मुळात जाऊन विचार करणं आवश्यक आहे. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे माणूस आज. आणि स्वार्थ त्याचा एवढा बोकाळलेला आहे की सत्तेपुढे, संपत्ती जमा करण्यामध्ये आणि स्वतःची प्रतिष्ठा मिळविण्याच्या पुढे त्याला बाकी काही दिसत नाही. माणूस म्हणून दिसत नाही, शेजारी दिसत नाही, आईवडील दिसत नाही, बायकोसुद्धा दिसत नाही. नाते तोडायला तयार होत होतो. सत्तेसाठी काही पण, संपत्तीसाठी काही पण जीव घेण्याची माझी तयारी कोणाची, अशी परिस्थिती आहे प्रतिष्ठेसाठी. पण जसं तुमवाड सरांनी म्हणाले की इतकं जर सगळं सांगितलेलं आहे सगळ्या धर्मामध्ये, तर मग ही समस्या का निर्माण झाली असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि मग आपल्याला लक्षात येतं की जुन्या काळापासून पुन्हा पुन्हा सांगूनही हे होत नाही आहे. काय एकत्र आपल्याला बांधू शकतं? काय आहे? प्रत्येक धर्मातलं आहे शेजाऱ्यावर प्रेम करा किंवा हे हुकूक ए हमसाया. आणि मी थोडंसं सकाळी जेव्हा मी पत्रिका पाहिली आणि मी थोडा विचार केला की काय आहे वा हुकूक ए हमसाया. या धर्माचे पालन करणारे लोक आणि विशेषतः आज भारतामधली जी स्थिती आहे ती भारतामधली तर फारच दयनीय, शोचनीय आणि अस्वस्थ करणारी अशी स्थिती आहे की मोबाईलचा तर मुद्दा आहेच. आपण म्हणालो की कोविडचा मुद्दा आहे, मोबाईलचा मुद्दा आहे, पण मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊनही काही मुद्दा आहे की काही लोक जाणीवपूर्वक म्हणतो हा भेद निर्माण व्हावा, हे वैमनस्य निर्माण व्हावं, हा द्वेष निर्माण व्हावा, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. ही जास्त गंभीर गोष्ट आहे. म्हणजे ठीक आहे की बा कोविडमुळं झालं, ठीक आहे की मल्टीमीडियामुळं झालं, मोबाईलमुळं झालं, पण वाईट गोष्ट का आहे? आपल्या सगळ्या बुद्धिमंतांमध्ये अस्वस्थ होणं आणि याच्यावर विशेषतः एकत्र येऊन काम करण्याची जी का आवश्यकता आहे की काही जणांचा असा विचार आहे की हा भेदभाव करून आपण काहीतरी मिळवू शकतो. सियासत म्हणा, राजकारण म्हणा, काही म्हणा त्याला. तर असं काहीतरी करण्याचा विचार विशेषतः आपल्या आशिया किंवा भारत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. आणि म्हणून मी फार विस्तृत बोलणार नाही, तर याच्यावर देखील आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे की असं का घडतं आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे व्यक्तिशः असं वाटतं की धर्मामध्ये प्रत्येक जरी असलं तरी एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आपण कुठे येऊ शकतो. तर तो कॉमन प्लॅटफॉर्म आपल्याला 1950 दिलेला आहे. तो आहे भारताचं संविधान. आणि संविधानानं असं सांगितलं की आपण या सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना आपल्याला मार्गदर्शक काय आहे तर संविधान आहे. बाकीचे जे धर्म आहेत, सगळे जे आपले विचार आहेत, आचार विचार आहेत की ते विश्वमानवतेला कवेत घेणारे आहेत, तर ते आपण पाळू. पण त्याच्यावर जर काही असेल सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी, तर ते संविधान आहे. त्याचा उल्लेख सरांनी केला की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मी नोकरीच्या निमित्तानं खूप गावं फिरलो. माझं स्वतःचे उदाहरण सांगतो. मी काही ठिकाणी गव्हर्नमेंट क्वार्टर मिळालं, काही ठिकाणी मिळालं नाही. जेव्हा मोठ्या पदावर नसताना, जेव्हा जिल्हा पदावर असताना कधी कधी मला गावामध्ये राहावं लागायचं, भाड्यानं घर घेऊन राहावं लागायचं. मी उदाहरण सांगतो, कोल्हापूरला मी असताना मला एक असा शेजारी मिळाला की जेव्हा माझी तिथून बदली झाली साताऱ्याला, तेव्हा अक्षरशः ते सगळे लोक रडायला लागले आम्हाला सोडून जाताना. म्हणजे त्यांनी आम्हाला तेवढंच प्रेम दिलं, आम्हीसुद्धा त्यांना तेवढं प्रेम दिलं. आणि तुम्हाला मी अजूनही सांगतो की त्या फॅमिलीची आमचे आजही संपर्क आहेत. म्हणजे हे खऱ्या अर्थानं शेजारी आपलं गिव्ह अँड टेक जे आहे ते व्हायला पाहिजे, तर असं प्रेम राहते. आणि या पद्धतीनं जर आपल्याकडं अशी सगळ्यामध्ये जर भावना झाली तर भांडणं व्हायचा, धर्म, जात पात हा विषय येऊच शकत नाही असं मला वाटतं. प्रेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेमच हे सगळ्यावर उपाय आहे. धर्म आहेत धर्माच्या जागेवर, जाती आहेत जातीच्या जागेवर, भाषावाद आहे, प्रांतवाद आहे, हे सगळे त्या ठिकाणी आहेत. पण ह्या सगळ्याच्या वर प्रेम आहे. पण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर साहेब, मी 2001 पासून उर्दू
शाळा रन करतो आहे. एक माझा छोटा अनुभव सांगतो आहे. मग उर्दूच्या संघटनेची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये एक माझा जवळचाच मित्र आहे की तुला आमच्या समाजाची शाळा काढायची कोणं सांगितलं म्हणे. हा मला प्रश्न खटकला आहे. आता मी धर्मगुरू आहेत, जरा धाडस करतो आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, माझ्या मताला कोणी सहमत व्हावं असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. मी म्हणलं राजा, उर्दू भाषा ही एका कुठल्याही समाजाची नाही आहे. ही एक बोली भाषा आहे ज्या त्या सवलतीची. मी काढलं तर वावगं काय झालं, पण मी त्यावर रुकलो नाही आहे साहेब. ताकदीनं उर्दू शाळा वाजेगावला चालवतो आहे. माझे जवळचे मित्र आहेत बेग साहेब आणि फारुख साहेब, त्यांनी नेहमी माझ्याकडे आलं. त्यांनीच आणण्याचा आग्रह आहे त्या दोघांचा मला इथं आणण्याचा. त्यांना प्रथम धन्यवाद देतो. तर एवढे सुंदर लेकरं शिकतात वाजेगावला. कुठल्याही इथल्या एकाही संस्था चालकाला वाटलं नाही की गोदावरी ओलांडल्याबरोबर एका मुस्लिम समाजाच्या गावामध्ये उर्दूची शाळा नाही आणि ते लेकरं फक्त 7वीपर्यंत शिकत होते आणि 7वीला लग्न व्हायचे. आता कल्पना करा, 7वीच्या मुलीचं जर लग्न झालं तर कुठून त्याच्या विचार राहील. मी थोडं जातोय, थोडं 1 मिनिट घेतोय तुमचा. म्हणून तिथले 35 वर्षे गेले. कटू शेठ, बाबा शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्यांचे वडील 35 वर्ष अनापच सरपंच होते वाजेगावचे. आणि त्यांनी त्यांच्या एका नातीच्या लग्नामध्ये एवढंच म्हणलं, अरे बापू म्हणला तू एवढ्या मराठी शाळा काढतोस, एक तरी उर्दू शाळा आमच्या मुलासाठी काढ. आमच्या मुलींचं शिक्षणच खुंटलंय. फक्त बाबाचं म्हणणं ऐकलं आणि उर्दू शाळा काढली. आज तिथल्या मुली 12वीच्या नंतर सिनियर एज्युकेशनला नाक्याला येतात. मी आज 50 वर्षापासून कैलासनगर या ठिकाणी राहते. त्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक आहेत. मुसलमान आहेत, मराठा आहे, ख्रिश्चन आहे, ब्राह्मण आहे, बौद्ध आहे. परंतु या 50 वर्षामध्ये मला तरी माझ्या गल्लीमध्ये हा अनुभव आला नाही. आमच्या गल्लीमध्ये कुठल्याही घरामध्ये कोणाचंही सुख असो किंवा दुःख असो, आम्ही काहीच विचार करत नाही ना. पैशाचा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विचार करत नाही. ज्याला ज्याच्या हातामध्ये जे काम पडेल, ज्याला जी काही मदत करता येईल ती आम्ही करतो. उदाहरण मी माझ्या घरचं सांगते. माझे मिस्टर खूप आजारी होते आणि त्यांना आम्ही घरीच डॉक्टर वगैरे येत होते, त्यांना पाहत होते. आम्हाला बाहेरून बरेच काही औषधं आणावं लागत होते किंवा ते नाकाला लावायच्या नळ्या वगैरे, ऑक्सिजन ते आणावं लागत होते. आमच्या शेजारी असदुल्ला म्हणून राहतात, त्यांच्याकडं ते होतं. ते आमच्या मुलाला म्हणे, शेखर भैया आप क्यों पैसा खर्चा करे, म्हणे मेरे पास है और आप लेके जाओ. आणि त्यांनी स्वतः आणून आमच्या साहेबांना लावलं. आम्हाला सगळ्या प्रकारे मदत करतात. त्यांचा कोणता धर्म असो, कोणती जात असो, आम्ही कधीही एकमेकाला विचारत नाही. आणि आम्ही सगळे त्यांचे लेकरं आमच्या घरामध्ये रात्री 12-12 वाजेपर्यंत राहतात. आमचे लेकरं त्यांच्या 12-12 वाजेपर्यंत त्यांच्या घरात राहतात, खातात, पितात. आम्ही एकच सगळ्यांनी हे केलेलं की मानवता हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपली जात पात धर्म सगळं विसरून एकच, आपल्या संविधानामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आम्ही भारतीय लोक. मग या भारतीय लोकांमध्ये आपल्या जाती आहेत का? आपण ज्या भारतामध्ये राहतो ती एकच जात आहे आणि ती म्हणजे भारतीय आहे. म्हणून आपण हे सगळं विसरायचं. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. आपण त्यांना आपणाला होईल तशी आपण मदत करावी. ही जर आपण प्रत्येकानं जर अपेक्षा केली आणि त्याप्रमाणे जर वागलो तर आजचा मला वाटतं या इस्लामी धर्माचा जो आजचा हा जो तुम्ही इस्लाम असं म्हणता, तर तुमचा हा जो उद्देश आहे, हा उद्देश तुम्ही मी सांगितलेले तत्व जर पाळून जर तुम्ही वागला तर आपणाला प्रत्येक जण आपण आपल्या ठिकाणी एक भगवानच होऊ आणि सगळ्यांना आपण मदत करू. शेजाऱ्याचे हक्क याविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आम्ही अगोदर माणूस म्हणून आम्हाला माणूस म्हणून आम्ही जगलं पाहिजे आणि इतरांना आम्ही जात धर्म पंथ वंश लिंग याच्या पलीकडे जाऊन आम्ही सुद्धा तोही माणूस आहे असं जोपर्यंत आम्ही आमच्या वर्तनात आणणार नाहीत तोपर्यंत आम्हाला हक्क आणि अधिकाराची भाषा कळणार नाही. आणि म्हणून 26 जानेवारी 1950ला आमचं भारतीय संविधान आलं. संविधानानंतर राष्ट्रगीत आलं. राष्ट्रगीतनंतर आम्ही प्रतिज्ञा आली. काय आहे आमची प्रतिज्ञा? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आम्ही कधी वाटतंय का आम्हाला या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आजच्या काळामध्ये मला वाटतं खंत वाटतं
की आम्ही जातीमध्ये, पंथामध्ये, धर्मामध्ये अडकून पडलेली माणसं आम्ही इतरांना बांधव समजणार आहोत का? आणि ही प्रतिज्ञा आम्हाला पहिलीपासून दिलेली, शाळेच्या पायरीत म्हणजे पहिलीच्या वर्गात गेल्यापासून ज्यावेळी आम्ही प्रतिज्ञा घेतो ती प्रतिज्ञा आम्हाला कळणार आहे काय? आम्हाला जर हे बांधव आहेत आमच्या शेजारी, सगळ्या देशातली बांधव आहेत, आम्हाला असं जर कळालं असतं तर या विषयाची चर्चा करण्याची गरज पडली असती काय? हा माझा इथल्या सर्वच मानवतावादी विचार करणाऱ्या माणसांना माझा प्रश्न आहे तुम्हाला, आणि त्याचं आत्मचिंतन तुम्हाला आणि मला करण्याची गरज आहे. 40 वर्षापूर्वी माझा आवडीचा शायर गुलजार, त्याने एक शायरी केली, एका हिंदी चित्रपटामध्ये ती ओळ आलेली आहे. गुलजार लिहितात की नीचे इश्क है ऊपर रब है, इन दोनों के बीच में सब है. याचा अर्थ आभाळ्यातल्या देवाची तुलना पृथ्वीवर फक्त प्रेमाशी होऊ शकते, हे गुलजार सांगतात. बुद्धापासून तर गुलजारांपर्यंत सर्वांनी प्रेम आणि प्रेमच शिकवलंय. मग हे जे वितुष्ट आलंय, हे जे नफरत आली, ती आली कुठून? भावांनो आणि बहिणींनो, बोलण्यासारखं खूप आहे. इस्लाममध्ये सुद्धा, म्हणजे जसं भारतीय धर्मांमध्ये शेजार धर्म सांगितलं, इस्लाममध्ये सुद्धा एक कुराणमधली आयात आहे किंवा हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांची हदीस आहे की तुमच्या शेजारी जर उपाशी असेल आणि तुमच्या ताटामध्ये एक रोटी असेल तर अर्धी रोटी त्याला दिलं तर तुम्ही खरे मुसलमान आहात, अन्यथा तुम्हाला मुसलमान म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. सर्व धर्मांनी शेजाऱ्यांवरती प्रेम सांगितलंय. अभी अभी मैंने सुना था हमसाया, हमसाया यानी हमारा पड़ोसी. ये हमसाया हमसे दूर क्यों हो रहा है, ये साया हमसे क्यों छूट रहा है? इसके ऊपर सर ने अभी हमें 2-3 चीज़ें बताए थे. शांति का वातावरण का जो हक था, यानी आजकल रात में 12 बजे की बर्थडे सेलिब्रेट किए जा रहे हैं, जोर जोर से डीजे ओजे बचाए जा रहे हैं, इसके वजह से भी लोग अपने घर के अंदर रहना पसंद कर रहे हैं. दूसरी चीज़ जो हुई थी अभी यहाँ पर हमारे पास, स्वच्छता. लोगों को लग रहा है कि भाई पूरी बीमारियाँ फैल रहे हैं, इससे अच्छा है कि अपने घर में ही रहो. अगला, लोगों का आदर और सम्मान. लोगों को लग रहा है कि भाई जाएंगे हम समाज में बैठेंगे तो लोगों के लिए बोलने का एक हमें मौका मिल जाएगा, लोग हमारे बारे में बोलना शुरू कर देंगे, इससे अच्छा है कि थोड़ा सा दूरी रहो. और उसी के साथ साथ सुरक्षा और मदद. लोग इसके चीज़ को भी डर के हुए समाज से थोड़ा सा अपने आप को दूर रखने की कोशिश कर रहे हैं. ये सब चीज़ क्यों, इसकी ज़रूरत क्यों पड़ी है हमें? क्योंकि मोबाइल, सोशल मीडिया और उसी के साथ साथ बिजी शेड्यूल, इन सभी के बीच में हमसे जो हमारे पड़ोसी है ये दूर होते जा रहे हैं. आणि सर्व धर्माच्या जर प्रमुख नेत्यांनी किंवा धर्म जे चालवतात त्यांनी एकत्र येऊन जर आपण सर्वच धर्माच्या लोकांनी हे जर आपण काम केलं तर मला वाटतं फार लवकर काही दुरुस्त होऊ शकेल. मला वाटतं तर मी ज्या ठिकाणी राहतो संयोगनगरमध्ये सर्व मुस्लिमचे बांधव आहेत, सर्व धर्माचे लोक माझ्या शेजारी आहेत. मी 13 वर्षापासून त्या ठिकाणी राहतो. श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनो, या संयोगनगरमध्ये सर्वच धर्माचे लोक आहेत. 13 वर्षापासून मी त्या ठिकाणी आहे. पंढरी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना सर्व माहीत आहे. आता सध्या ट्युशन घेतण्यासाठी 7वीचे 8वीचे मुलं 32 येतात आणि त्या 32 मुलामध्ये 2 मास्तर आहेत. एक मुस्लिमची मुलगी येते, D.Ed. B.Ed. झालेली आहे, ती देखील मुलांना शिकवते. आणि दुसरे एक लोणे नावाचे गुरुजी आहेत, ते शिकवतात. तर हे प्रेम देणं, मुसा वादा वेरमणी शिक्षा पदं समाधी, आम्ही भगवंताने सांगितलं की आपल्या तोंडाने गोड बोलणे, आपल्या वाचेतून जे काही निघते गोड, त्या गोड वाणीनं आपण माणसं जिंकू शकतो.